राम राम मंडळी, मी तुमचा ताना जॅक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जॅक्के यूट्यूब चॅनल। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असं काही घडतंय ना की भल्या भल्यांचे डोके चक्रावून गेलेत। रोज सकाळी उठले की एक नवीन बातमी, रोज संध्याकाळी एक नवीन भूकंप। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातला संघर्ष आता थेट आरपारच्या लढाईवर येऊन ठेपलाय। लोकसभा झाली, जागा वाटपाचे वाद झाले, अंतर्गत फोडाफोडी झाली, पण आता राज्याच्या राजकीय पटलावर असा एक रणसंग्राम जाहीर झालाय ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता समीकरणं बदलून जाणार आहेत। हा रणसंग्राम आहे विधान परिषद निवडणूक 2026चा। होय मंडळी, गेल्या 2-2.5 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 17 जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने बिगुल वाजवला आहे। आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचं म्हणजेच विधान परिषदेचं संपूर्ण चित्र पलटणार आहे। 18 जून रोजी यासाठी मतदान होणार असून 22 जूनला दुपारपर्यंत गुलाल कोणाचा हे स्पष्ट होणार आहे। पण मित्रांनो, ही निवडणूक फक्त 17 जागा जिंकण्यापुरती किंवा आकड्यांचा खेळ खेळण्यापुरती मर्यादित नाहीये। या निवडणुकीच्या निमित्ताने पडद्यामागे एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक खेळी सुरू झाली आहे। ती खेळी म्हणजे नाराज आणि बाजूला पडलेल्या नेत्यांचं पुनर्वसन। गेल्या काही निवडणुकीमध्ये पराभूत झालेले मित्रपक्षांच्या जागा वाटपामुळे स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागलेले किंवा पक्षांतर्गत राजकारणात जाणीवपूर्वक कोपऱ्यात ढकललेले गेलेले बडे नेते सध्या शांत बसलेत। ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे हे हायकमांडलाही ठाऊक आहे। त्यामुळे या नेत्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदारकीची लॉटरी लागणार का, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे। विशेषतः भाजपचे फायरब्रँड आणि तरुण नेते राम सातपुते, सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि मान खटावच्या दुष्काळी पट्ट्यातून स्वतःच्या हिमतीवर राजकारण करणारे आक्रमक नेते शेखर गोरे, या 3 बड्या नेत्यांचं काय होणार? या बड्या नावांचा गेम होणार की त्यांना न्याय मिळणार? त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर होणार की पक्षांतर्गत वाद आणखी उफाळून येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं या 17 जागांचं A to Z गणित, प्रत्येक विभागाचं पक्षीय बलाबल आणि पडद्यामागची खरी गेम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे विश्लेषणासह आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी इनसाइड स्टोरी समजेल जी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही। चला तर मग सुरू करूया आजचा हा महारणसंग्राम। ऐतिहासिक आणि तांत्रिक पार्श्वभूमी, या 17 जागा का रखडल्या होत्या? विषय समजून घेताना आधी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल आणि या निवडणुकीच्या तांत्रिक बाजू समजून घ्याव्या लागतील। सामान्य माणसाला प्रश्न पडलाय की बाबांनो, जर विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला होता तर मग गेल्या 2-2.5 वर्षापासून या जागा रिक्त का ठेवल्या होत्या? निवडणूक आधी का झाली नाही? तर त्याचं उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रेंगाळलेल्या निवडणुका। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या महानगरपालिका, अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा आणि शेकडो नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या होत्या। काही ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा पेच होता, काही ठिकाणी प्रभाग रचनेचा वाद कोर्टात गेला होता, तर काही ठिकाणी राजकीय सोयीनुसार निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या। आता आपण विधान परिषदेची रचना समजून घेऊया। विधान परिषदेत एकूण 78 सदस्य असतात। या 78 सदस्यापैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडले जातात। म्हणजेच त्यांना सामान्य जनता मतदान करत नाही, तर जनतेने निवडून दिलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेचे सदस्य मतदान करतात। आता निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतो? नियम असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंघापैकी किमान 75% मतदारसंख्या उपलब्ध असेल तरच विधान परिषदेची निवडणूक घेता येते। गेल्या 2 वर्षात नेमकं काय झालं? जुन्या नगरसेवकांचा आणि जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका झाल्याच नाहीत, त्यामुळे मतदारच शिल्लक राहिले नव्हते। जिथे मतदारच नाही तिथे निवडणूक कशी होणार? हा तो तांत्रिक पेच होता। पण आता प्रशासकीय पातळीवर आणि कायदेशीर पातळीवर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत। काही जागांवर जुन्या सदस्यांची मुदत वाढवून किंवा तांत्रिक त्रुटी दूर करून 75% अट पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणती वेळ न दवडता या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत। निवडणुकांची संपूर्ण अधिकृत कार्यक्रम A to Z टाइमलाईन। चला तर मग आता पाहूया या निवडणुकीची नेमकी टाइमलाईन काय आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलेला अधिकृत कार्यक्रम नीट समजून घ्या, कारण याच तारखांच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत। 25 मे 2026 या दिवशी निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल। या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना गती येईल। पक्षांचे नेते मुंबईत बैठका घ्यायला सुरुवात करतील। 1 जून 2026 अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस।
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत समजू शकेल की कोणत्या पक्षाने कोणाला रिंगणात उतरवले आहे, कोणाचा पत्ता कट झालाय आणि कोणाला लॉटरी लागले. 2 जून 2026 अर्जांची छाननी. दाखल झालेल्या सर्व उमेदवारांची अर्जाची निवडणूक अधिकाऱ्याकडून कायदेशीर छाननी केली जाईल. कोणाचा अर्ज बाद होतोय का याकडे सर्वांचे लक्ष असेल. 4 जून 2026 अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. राजकारणात हा दिवस सर्वात महत्त्वाचा असतो, कारण याच दिवशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. साम दाम दंड भेदाचा वापर करून अर्ज मागे घ्यायला लावले जातात. 4 जूनच्या संध्याकाळी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. 18 जून 2026 मतदानाचा महासंग्राम. हाच तो मुख्य दिवस. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत या 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत नसते, तर पसंती क्रमाचे मतदान असते. त्यामुळे घोडेबाजार आणि फोडाफोडीला इथे मोठे वाव असतो. 22 जून 2026 निकालाचा दिवस. या दिवशी मतमोजणी होईल. दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर कोणते 17 शिलेदार जाणार हे चित्र अगदी स्पष्ट होईल आणि राज्याला नवीन 17 आमदार मिळतील. कोणत्या मतदारसंघात आणि कोणत्या जिल्ह्यात निवडणूक. आता आपण पाहूया या 17 जागा नेमक्या महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यात आहेत. या निवडणुकांचे वैशिष्ट्य असे आहे की यात संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आहे. कुठे सर्वात जास्त चुरस पाहायला मिळणार आहे हे या विभागावर स्पष्ट होईल. पश्चिम महाराष्ट्र साखरेचा आणि सत्तेचा पट्टा. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था. सोलापूर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चुरशीचे राहिले आहे. इथे मोहिते पाटील, शिंदे आणि भाजप यांच्यात मोठे वर्चस्व युद्ध पाहायला मिळते. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था. पुण्यात अजित पवार गटाचे वर्चस्व असले तरी शरद पवार गट आणि काँग्रेस इथे मोठी ताकद लावण्यासाठी तयार आहेत. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था. हा मतदारसंघ 2 जिल्ह्याचा मिळून एक आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि साताऱ्याचे राजे यांच्यामुळे हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणार आहे. उत्तर महाराष्ट्र खान्देश आणि नाशिक विभाग. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या महायुतीच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी काय करणार याकडे लक्ष असेल. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था. नाशिकमध्ये छगन भुजबळ, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळू शकतो. कोकण आणि मुंबई परिसर. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा स्वतःचा बालेकिल्ला आहे. यामुळे ही जागा जिंकणे शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई असेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नारायण राणे, सुनील तटकरे आणि उदय सामंत यांच्या ताकदीमुळे या जागेवर महायुती भक्कम स्थितीत दिसते. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभाग. नांदेड. अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशानंतर नांदेडमधील गणिते बदलली आहेत. धाराशिव, लातूर, बीड. अमित देशमुख, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रभावाचा हा पट्टा आहे. परभणी, हिंगोली. इथे ठाकरे गटाची ताकद मोठी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना. रावसाहेब दानवे आणि अंबादास दानवे यांच्यातील संघर्षाची ही पार्श्वभूमी आहे. विदर्भ आणि नागपूर. यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. विदर्भातील या 4 जागावर काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळेल. नागपूर पोटनिवडणूक. विशेष म्हणजे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ह्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. तर मंडळी, हे होतं 17 जागांचं संपूर्ण तांत्रिक आणि राजकीय गणित. पण शेवटी प्रश्न उरतोच की ही निवडणूक कोणाचं नशीब उजळवणार. गेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्यांना शेवटच्या क्षणी डावललं गेलं किंवा ज्यांना शब्द देऊनही एबी फॉर्म मिळाला नाही, अशा नेत्यांसाठी ही आरपारची लढाई आहे. मग ते सोलापूरचे धैर्यशील मोहिते पाटील असोत, ज्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती, किंवा सातारा सांगली पट्ट्यातून शब्द मिळाले पण संधी हुकलेले बडे चेहरे असोत. विशेषतः राम सातपुते, रामराजे नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे यांच्यासारख्या नेत्यांना या निवडणुकीतून विधान परिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार का, की युती आणि आघाडीच्या जागावाटपात पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण ही निवडणूक केवळ आमदार निवडीची नाही, तर येणाऱ्या विधानसभेची रंगीत तालीम आहे. जो या निवडणुकीत बाजी मारेल त्यांचा आज झेंडा विधानसभेला जोरात फडकेल हे निश्चित. तुम्हाला काय वाटतं? या 17 जागांपैकी तुमच्या जिल्ह्यातून कोणता नेता आमदार व्हायला हवा? कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव नक्की सांगा. आणि हो, महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच खडा माहिती पाहण्यासाठी आपल्या ताना जॅकेट न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रोखठोक विश्लेषणामध्ये. पाहत राहा ताना जॅकेट यूट्यूब चॅनल.